या ठिकाणी पुढच्या अन्नत्याग आंदोलनात राज्याचे मुख्यमंत्री यांनी भ्रमणध्वनीवरून आपल्याला संदेश त्या ठिकाणी सुपूर्द केला आणि राज्याचे मंत्री सन्माननीय योगेशजी कदम साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण बच्चूभाऊच्या यांच्या आंदोलनासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सध्या म्हणजे आंदोलनस्थळी सध्या आगमन झालं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता योगेश कदम हे स्वतः जातीनं आपल्या संपूर्ण ताफ्यासहित या ठिकाणी आले आहेत। योगेश कदम हे या ठिकाणी मोठे नेते आहेत आणि या ठिकाणी जे त्या ठिकाणी ते सदिच्छा देत आहेत। तुम्ही ते पाहून राहिले मला काहीच नाही आहे, काहीच नसूनही लोक आहेत रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी स्वतः 123 रक्तदान केलेल्या व्यक्तींच्या आंदोलनात आज तिथे दिव्यांग बांधव या ठिकाणी रक्तदान करत आहे। या कार्यक्रमासाठी म्हणून कार्यक्रम नाही तर मग हे या ठिकाणी एक प्रकारचा त्याग आहे, एक प्रकारचा आजच्या काळातील शौर्य आहे। अपना म्हणजे बडे साहेब कुठे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री योगेशजी कदम साहेब आपण फार जाणीवपूर्वक या ठिकाणी आलात। भाऊंच्या वतीनं आमच्या सगळ्या संयोजक समितीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी छोटंसं स्वागत होत आहे। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं। आपण दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यांनी वरती यावं। वैभव तू जरा खाली आहे। दिव्यांग बांधवांचं प्रतिनिधी त्यांनी यावं। फार मोठ्या कष्टानं कदम साहेब यांना चालणं आपल्याला सहज चालावं लागतं, त्यांना खूप प्रयत्न करावा तेव्हा एक फूट चालणं होतं। अशा पद्धतीचे दिव्यांग या आंदोलनात आहे, ज्यांनी स्वतःचा पै कष्टाचा खर्च करून इथं आलेले आहेत। ज्यांनी शिंदे सगळ्यांनी व्ही शेप मध्ये उभं राहायचंय, व्ही शेप मध्ये उभं राहा जेणेकरून प्रत्येकाचा फोटो व्यवस्थित येईल। कुणालाही स्पेशल निमंत्रण पत्रिका नसते। भाऊंचा त्या असलेला अजेंडा समजला की सगळे दिव्यांग बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात, अगदी गडचिरोली पासूनच दिव्यांग बांधव येतात। हे खास वैशिष्ट्य भाऊंच्या आंदोलनाचं असतं की त्यातनं एक प्रकाश शिंदे नावाची व्यक्ती आहे, मूकबधीर म्हणजे बोलता येत नाही, राजू ऐकू येत नाही ना, तोंड कान नसले तर माणसाच्या आयुष्यात काही खरं आहे काय? तर तुम्ही काहीतरी तुमच्या इशाऱ्यात इथं सांगा लोकांना, त्याच्या इशारा ते त्याचं म्हणणं सांगत आहेत। केलेल्या अपंग लोकांना ग्रुपमध्ये 6,000 पेन्शन देणार आहे, अनुदान करण्याचा त्यांची पण बच्चू साहेबांनी जे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये गेले होते आज झाले नाही। नंतर अपंग लोकांना अजून अनुभव वाढवणार आहे जे प्रहारमध्ये एकत्र अपंग अभिनंदन। पाचाळ या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात एक मोठं महत्वपूर्ण एक भूमिका घेणार आमचे सचिन साळुंखे साहेब आहेत। योगेश कदम साहेब आले, कोणत्या प्रकारची चर्चा झाली आणि कोणत्या प्रकारचा निर्णय आता निर्णायक अवस्थेत पोहोचत आहे? योगेश कदम साहेब आता येऊन गेले, आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेना त्यांना इथे पाठवलेले आहे पाषाणला बच्चूभाऊंना भेटायला, आणि त्यांनी विनंती केली की उपोषण तुम्ही मागे घ्या म्हणून। विनंतीचा मान ठेवून बच्चूभाऊंनी उपोषण आता थांबवण्याचा संकल्प ठेवलेला आहे। आणि आता थोड्या वेळात आता बरेचसे गोगाळे पण इथे येणार आहेत। योगेश कदम यांनी सांगितलं की आता पुढच्या आठवड्यामध्ये साधारण एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जसा शब्द दिला मीटिंगचा तशी मीटिंग होईल, आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे पण असतील आणि अजितदादा पण असतील, त्यांच्या माध्यमातून सकारात्मक चर्चा होऊन दिव्यांगांना सगळ्यात न्याय देता येईल हा प्रयत्न आहे। अमरावतीहून प्रहारचे आलेले खंदे समर्थक घनश्यामभाऊ पेटे माझ्यासोबत आहेत। घनश्यामभाऊ आहेत, घनश्यामभाऊ मला एक सांगा, एखादी जर मागणी करायची म्हटली की रोडवर रस्ता आडवा करा, गाळा गाळा, तोडफोड करा, झोडझाड करा, मागणी पुरी करा, हे राजे रक्तदान करून मागणी मागणं चालू आहे।
सबसे अलग रहना और सबसे अलग करना ये कमजोरी नहीं, ये खासियत आहे. आणि राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस केल्यापेक्षा विधायक मार्गानं एखादी पूर्ण कार्यक्रम विधायक मार्गाने मार्गी लागत असाल. आणि योगायोगानं काल मुख्यमंत्री साहेबांचा थेट संपर्क झाला आणि आज राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या माध्यमातून सगळ्या मागण्याची पूर्तता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णत्वास जाईल असा विश्वास आणि असे शब्द या रायगडाच्या पायथ्याशी दिले गेले. आणि आजपर्यंत जे काही आश्वासनाची पूर्तता जरी झाली नसेल, परंतु हा बच्चूभाऊचा रायगडावरच्या पायथ्याशी असलेला हा लढा हा निर्णायक स्वरूपाचा होता आणि या सगळ्या आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी निश्चित होईल असा दृढ विश्वास. तर माझ्यासोबत मंत्री महोदय आहेत. मंत्री महोदय सर, एखादं आंदोलन जर तुम्ही महाराष्ट्रात पाहत असाल तर रोडवर लोक आंदोलन करतात, रस्त्यावर गाडीची जाळपोळ करतात. बच्चूभाऊचं आंदोलन अभिनव पद्धतीचा रक्तदान करून आंदोलन होत आहे. तर बच्चूभाऊच्या आंदोलनासाठी आपली पुढची वाटचाल कोणती दिशा राहील? बिलकुल दिव्यांगांसाठी महाराष्ट्रामध्ये लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ आहेत आणि त्यांनी नेहमीच आदर्श आमच्या सगळ्या तरुणांपुढे ठेवलेला आहे. आज त्यांचं हे आंदोलन होत असताना सामान्य शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आम्ही आलो होतो आणि अशा वेळेस नक्कीच त्यांना दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याकरता जे काही पावलं उचलायची आवश्यकता आहे सगळी पावलं उचलली जातील. सर, एक लास्ट प्रश्न माझा असा, स्थानिक स्वराज्य संस्थेत 5% निधी जो असते तो आदिवासी बंधूंना वितरित केला जात नाही, याच्यावर आपली कोणत्या प्रकारची भूमिका राहील किंवा कोणत्या प्रकारचा तुम्ही आता कारवाई करायचे आदेश देऊ शकाल काय? नाही, नक्कीच 5% निधी हा दिव्यांगांवरती खर्च झालाच पाहिजे, त्याचं कुठलाही दुमत नाही. परंतु त्याची अंमलबजावणी होत असताना दिसत नाहीये, त्याकडे आम्ही स्वतः लक्ष घालू. आज ग्रामविकास मंत्री म्हणून देखील या बाबतीत तातडीची बैठक देखील लावली जाईल आणि याची अंमलबजावणी केली जाईल. तर हे होते सन्माननीय मंत्री योगेश कदम साहेब. योगेश कदम साहेब आज बच्चू भाऊच्या या आंदोलनासाठी आले होते. बच्चू भाऊ आपल्या गेल्या 3 दिवसापासून याचं आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन चालू आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी आजच्या दिवशी रक्तदान होत आहे आणि मी त्यांना प्रश्न त्याच पद्धतीचा केला की एखादं आंदोलन जर म्हटलं तर लोक रस्ता अडवतात, गाड्या जाळतात, तोडफोड करतात, तितंबे करतात, पण बच्चूभाऊचं आंदोलन रक्तदान करून आहे. येणाऱ्या कालखंडात आम्ही सर्व प्रकारची बच्चूभाऊच्या ज्या मागण्या त्या पुऱ्या करू. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे ग्रामपंचायत, नगर परिषद मध्ये ज्या 5% निधी जो दिव्यांगाला दिला जात नाही, तो कोणी निधी देत नसेल त्याच्यावर आम्ही कारवाई सुद्धा करू, अशा प्रकारचे त्यानं बोलताना मला सांगितलं आहे.